न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, समस्त चिचोंडी पाटील गावातील ग्रामस्थांची मागणी। दिनांक 24/10/2024 रोजी चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका यांच्यावर मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली। उमा महेश पवार वय वर्ष 30 अंगणवाडी सेविका यांच्यावर अंगणवाडीमध्ये अमानुष अत्याचार करून त्यांचा निर्गुण खून केला, तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला। तरी सदर घटनेमुळे चिचोंडी पाटील आणि परिसरामध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तीव्र स्वरूपात निर्माण झालाय। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडित महिलेच्या वतीने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी आणि सदर नराधमाला 6 महिन्यात फाशीची शिक्षा तात्काळ व्हावी, अशी मागणी आज समस्त चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत करण्यात आली। या प्रसंगी गावचे सरपंच शरद पवारसह गावातील नागरिक आणि मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। सदर घटना मागील 4 दिवसापूर्वी आमच्या भगिनी आणि चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविका उमा महेश पवार या अंगणवाडीवर असताना 11:15 ते 11:30च्या दरम्यान एक नराधाम त्या अंगणवाडीमध्ये घुसला आणि आमच्या त्या भगिनीचा त्या ठिकाणी छळ करून, तिच्यावर अतिप्रसंग करून, तिच्यावर बलात्कार करून, तिची हत्या करून त्या नराधामाने तिला पुरावे नष्ट करण्यासाठी या सदर घटनेचे तिला नदीमध्ये नेऊन फेकलं, टाकलं आणि सदर अंगणवाडी परत येऊन कुलूप लावलं। जसं या अंगणवाडीमध्ये काही घडलंच नाही, इतकी क्रूर घटना या नराधामाने केली। त्याचा आम्ही संपूर्ण चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी निषेध केला। 2 दिवस संपूर्ण गाव बंद होतं। 5000 महिलांचा या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला। पोलीस प्रशासनाने अतिशय चांगलं काम करून 8 तासामध्ये त्याला जेरबंद केलं। परंतु सदर घटना इतकी गंभीर आहे, इलेक्ट्रिकल मीडियाने सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, इतकी गंभीर घटना घडली तरी सुद्धा त्या ठिकाणी विशेष मदत या परिवाराला दिलेली नाही। त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांना आहे, एसपींना आहे, त्यामध्ये सदर नराधाम आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाकडून तात्काळ उज्ज्वल निकम साहेबांसारखे तज्ञ वकील देऊन त्या नराधामाला 6 महिन्याच्या आत फाशी झाली पाहिजे। सदर उमाताई पवार यांच्या कुटुंबियाला न्याय मिळून त्यांना मदत मिळाली पाहिजे। त्यांचे 2-3 वर्षाचे आणि 6 वर्षाचे बालक आहेत। त्यांचे पती जिल्हा परिषद मध्ये कॉन्ट्रॅक्टरी कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा या निमित्ताने कायम केलं पाहिजे। आणि चिचोंडी पाटील आणि राज्यातील त्याचबरोबर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील ज्या वाड्या वस्त्यावर ज्या अशा अंगणवाड्या आहेत, या अंगणवाड्यांना सीसीटीव्ही बसले पाहिजे। या अंगणवाडी महिला शिक्षकांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे। महिलांचा संरक्षणाची बाब अतिशय गंभीर बनत चाललेली आहे। दिवसांदिवस घटना घडत चाललेले, जास्तच वाढत चाललेले आहेत आणि या नराधामांना काही शासनाचा धाक राहिलेला नाही। त्याच्यामुळे आमची विनंती आहे, या सर्व बाबींवर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि उमाताईंच्या या आरोपीला लवकरात लवकर फाशी आणि त्यांना जलद गतीने या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी या ठिकाणी मागणी आहे। या ठिकाणी चिचोंडी पाटील गावच्या सर्व महिला भगिनी, तालुक्यातील पदाधिकारी, महिला आयोगाच्या सर्व सदस्य, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, चिचोंडी पाटीलचे सर्व पक्षीय कार्यकर्ते एक होऊन या ठिकाणी आलेले आहेत। मागील 3 दिवसापूर्वी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे अतिशय निंदनीय घटना घडली। त्या ठिकाणी एक अंगणवाडी कर्मचारी उमा महेश पवार यांचा एका विकृत व्यक्तीने बलात्कार केल्यानंतर त्या महिलेची निर्घुणपणे हत्या केली। यामध्ये मला वाटतं की आता फक्त एका उमा महेश पवार यांच्यापुरताच हा विषय नाही। आपण जर पाहिलं तर सातत्याने अंगणवाडी सेविका ह्या तुटपुंज्या पगारावर काम करत असतात आणि यांच्याच पैकी एक उमा महेश पवार ह्या त्यांचं कर्तव्य करत असताना, मी म्हणतो कर्तव्य करत असताना, जसा एखादा सैनिक त्या ठिकाणी त्याचं कर्तव्य बजावत असताना तो धारातीर्थी पडतो, तो शहीद होतो, त्याला जशी मदत केली जाते तशीच मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उमा महेश पवार यांच्या कुटुंबियांना करायला हवी। कारण की अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला या काही मोठ्या घरच्या नसतात। या उमा महेश पवार यांना एक 3 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असा मुलगा आहे। अहो, त्यांचा दोष काय होता? फक्त त्यांनी ज्या व्यक्तीने त्यांचा निर्गुण हत्या केली त्या व्यक्तीला त्यांनी शिधा घेण्यासाठी त्याची मुलगी देखील त्या ठिकाणी शिकत होती, त्याचा शिधा घेण्यासाठी, कारण की तो दिवाळीचा शेवटचा दिवस होता,
त्यासाठी बोलावलं होतं. माझी सर्व अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्यातल्या या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की ताईंनो, तुम्ही तुमच्या कामासाठी, तुमच्या मानधनवाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात, आंदोलन करत असतात, परंतु यावेळी हा प्रश्न तुमच्या अस्तित्वाचा आहे, तुमच्या संरक्षणाचा आहे. सरकार करेल ते करेल, परंतु त्यापूर्वी आता आपण सर्वांनी एकमुठ होऊन, एक वज्रमुठ बांधून या उमाताईंना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही आणि जोपर्यंत या ठिकाणी त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन असंच चालू. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 24 तारखेला अहमदनगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील या ठिकाणी एका अंगणवाडी सेविकेवरती बलात्कार करत तिची निर्गुण हत्या करण्यात आली. या ठिकाणी प्रथमतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करते. आपण पाहतोय ही घटना जी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. तिचा निषेध करावा तितका कमी आहे. परंतु या महिलेला, या आमच्या अंगणवाडी सेविकेला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तातडीने करेल. या ठिकाणी समस्त ग्रामसेवकांच्या वतीनं जी काही मागणी आपण केलेली आहे त्या मागणीचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल. ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणाने पूर्ण केल्या जातील. या आरोपीला अरेस्ट झालेली आहे. 5 दिवसाचा PCR मिळालेला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं निश्चितपणाने तपास चालू आहे. प्रायमा फेसी सगळे एव्हिडन्स आरोपीच्या विरोधात मिळालेले आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आदरणीय रुपालीताईंनी देखील या घटनेचा पाठपुरावा करत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु तपास चालू आहे. घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेचा फक्त निषेध करून चालणार नाही. अशा घटना या वारंवार महाराष्ट्रात घडूच नाही याची काळजी संबंध महाराष्ट्रकरांनी घेतली गेली पाहिजे. परंतु या ठिकाणी फक्त आज निषेध व्यक्त करत असताना मी आपल्याला एवढंच आश्वासित करते की जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी अतिशय निषेध व्यक्त करते. परंतु येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संबंध महिलांच्या पाठीशी तर सक्षमपणे उभे राहणारच आहे. परंतु ज्या मागण्या आजच्या या निवेदनाच्या मार्फतीने आपण सर्व ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागण्या ह्या निश्चितपणाने आदरणीय अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पाठपुरावा करेन. चिचोंडी पाटील गावातील एक अंगणवाडी सेविका, माझी भगिनी म्हटलं तरी चालेल, उमाताई यांचा 3-4 दिवसापूर्वी जो निर्गुण आणि क्रूरपणे अत्याचार करून खून करण्यात आला, तर या प्रकरणामुळे पूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद उपटलाय. कारण कोपर्डी नंतर आमच्या नगर तालुक्याला हादरवणारी घटना घडली. आज अंगणवाडी सेविके प्रत्येक म्हणजे आज नगर तालुक्यात नाही तर श्रीगोंदा तालुक्यातून सुद्धा मला फोन आले, घाबरली गेले. कारण कोरोना काळात आपण जर बघितलं तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाणारी आणि समाजसेवा करणारी सेविकाच म्हटलं तरी चालेल, हे काम प्रामाणिकपणे ही महिला करते. पण तिच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा फक्त बोललं जातं, निषेध केला जातो, पण प्रत्यक्ष लढण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांना कोणच पाठिंबा देत नाही. अगदी त्यांना पगारवाढीसाठी सुद्धा कितीतरी वेळा इथं येऊन वाजवावी लागते. पण आज मला म्हणायचंय की सामान्य तळागाळातील कोणती स्त्री आज सुरक्षित नाही हो. लहान मुलगी जरी बघितलं तरी तिला अत्याचार, डॉक्टर म्हणले तरी तिच्यावर अत्याचार, आणि सर्वसामान्य घरातील महिला कष्ट करून आपलं पोट भरते ती सुद्धा सुरक्षित नाहीये. इतकं क्रूर पद्धतीने मारलंय ना, ती लहान मुलं आणि त्यांचा परिवार बघितल्यानंतर लक्षात येतं की पोटात आग पडते की आपण काय करतोय. आपण म्हणतो की आपली भारतीय संस्कृती खूप महान आहे, संस्कृती आमच्या महिलांनी जपली, आणि संस्कृती जपली म्हणजे आमच्या खांद्यावर आणि डोक्यावर पदर आहे. तरी पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलच नसतं तर सरकारला मला विचारायचंय की तुम्ही कोणता कायदा सांभाळता, कोणत्या कायद्याने तुम्ही न्याय देऊ शकता. कारण कायदा फक्त वेळ घेतो पण न्याय देऊ शकत नाही. तर मला त्यांना सांगायचंय की वेळ नाही, आज न्याय देण्याची गरज आहे. कारण आज आपण म्हणतो की बिहार झालाय, खरंच बिहारच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. तर या महिलेला आणि या सगळ्या अंगणवाडी सेविका ज्या जमा झालेल्या आहेत त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे. आणि या महिलातील परिवाराला म्हणजे लहान मुलं असतील, त्याचे पती असतील, सासू सासरे असतील, अगदी वृद्ध सासू सासरे, त्यांना आर्थिक आधार सुद्धा देण्याची गरज आहे, मानसिक आधार सुद्धा देण्याची गरज आहे. आणि तो आधार देण्याचा मी स्वतः तर प्रयत्न करेन, पण आपण सगळ्यांनी सुद्धा हा लढा देऊ. आणि आज आचारसंहिता आहे त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, पण 100% जिथं जिथं महिलांसाठी लढा देण्याची वेळ येईल त्यावेळेस ही सुवर्ण पाचपुते नक्की त्यांच्या पाठीशी उभा राहील. आणि एक सरपंच साहेब, आपण मोठं आंदोलन सुद्धा आगामी काळात न्याय मिळाला नाही तर 100% करू. धन्यवाद. उमाताई, मला जास्त बोलायचंच नाहीये कारण घडून गेलेली घटना तर आता परत होणार नाही. फक्त शासनाने तिला न्याय हा दिलाच पाहिजे. नाही दिला तरी आम्ही ऑल महाराष्ट्र राज्याच्या बंदचे हाक 1 महिन्याच्या आत, जर निकाल नाही दिला तर 1 महिन्याच्या आत आम्ही महाराष्ट्रात जेवढ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत एवढ्यांच्या प्रत्येक
जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार. अंगणवाड्या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण अंगणवाड्या बंद ठेवणार. आणि अजून शासनाकडे आमचं एक मागणं आहे की आमच्या ज्या अंगणवाड्या वाडी वस्तीवर आहेत, 1 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या पुढे अंतरावर आहेत, त्या अंगणवाडी सेविकांना जबरदस्ती न करता गावाच्या कडेला अंगणवाडी जिथे जागा असेल तिथं, जिथं लोकवस्ती आहे अशा ठिकाणी स्थलांतरित करावेत. आणि तिसरं म्हणजे फास्ट कॉन्टॅक्ट याच्यामध्ये तिचा खटला चालवून तिला लवकरात लवकर न्याय मिळावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जे आहे तिचे मिस्टर आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात. त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर न ठेवता त्या 2 मुलांच्या भविष्याचा विचार करता त्यांना परमनंट करावं, एवढीच आमची त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. पाहायला विसरू नका फक्त न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. नमस्कार.